जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार सध्या बघा प्रार्थी होते, तर त्यांचं ह्या ठिकाणी जे काही 6 महिन्यासंदर्भात जो कालावधी सध्या बघा पूर्ण झाला होता, परंतु ह्याच्यामध्ये मध्यंतरी जो काही सध्या GR पास करण्यात आला आहे 5 महिन्या मुदतवाढ संदर्भात, म्हणजे एकंदरीत या ठिकाणी 11 महिन्याचा जो काही कालावधी असणार आहे, तर त्याच्यामध्ये बरेचसे काही जिल्हा परिषदेंनी सध्या बघा जे काही आस्थापना असेल, तर त्यांनी जे काही 5 महिन्यासंदर्भात GR आला असून देखील ती जी काही कार्यवाही असेल रुजू करण्यासंदर्भात, तर ती कार्यवाही सध्या बघा केली नव्हती। परंतु मध्यंतरी ह्या ठिकाणी बरेचसे जिल्हा परिषद बरेचशा आस्थापनांनी सध्या बघा जी काही पुढील प्रक्रिया असेल की ज्यांची 6 महिने या ठिकाणी ऑलरेडी पूर्ण झालेला कालावधी आहे, तर त्या ठिकाणी त्यांना कंटिन्यू करून 5 महिन्याचं जे काही रिन्युअल आहे, तर ते रिन्युअल करून सध्या बघा त्यांची जी काही नियुक्ती ज्या आधी म्हणजे त्या ठिकाणी नियुक्त होते, तर त्याच ठिकाणी सध्या बघा त्यांना नियुक्त करण्यात यावे अशा पद्धतीने ज्या काही सूचना आहे नियुक्तीपत्रासंदर्भात, तर त्या सूचना या ठिकाणी निर्गमित होताना दिसत आहे। आता जे काही 5 महिने सध्या बघा या ठिकाणी कार्यकाल वाढवल्यामुळे जी काही नियुक्ती असेल, तर ती नियुक्ती सध्या बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जे प्रशिक्षणार्थी आहे, तर त्यांना सध्या मिळणार आहे। त्या अनुषंगाने अशा पद्धतीने बघा प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत जे काही पत्र असेल, तर ते पत्र सध्या इथं इश्यू होत आहे। आता हे जे पत्र आहे, तर हे जिल्हा परिषद भंडारा संदर्भात या ठिकाणी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयाअंतर्गत 8/4/2025 हे लेटेस्ट पत्र इथं इश्यू करण्यात आले। तर हे पत्र गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांना बघा इथं इश्यू करण्यात आले आणि ह्यांचा जो विषय आहे तो म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत DED BED उमेदवारांना पंचायत समिती स्तरावर उमेदवारांना या ठिकाणी 11 महिन्याचा कालावधी वाढवण्याबाबत, म्हणजे जे काही 6 महिने ऑलरेडी झालेले होते आणि त्याच्यामध्ये 5 महिने सध्या बघा इथं वाढवण्यात आले आहे आणि जी काही पुढील कार्यवाही असेल, तर ती कार्यवाही करण्यासंदर्भात इथं सूचना इथं देण्यात आल्या आहेत। तर सविस्तर याच्यामध्ये बघा सांगितलेलं आहे की संदर्भीय विषयान्वये जे काही या ठिकाणी शासन निर्णय जो आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांच्या कार्य जे काही प्रशिक्षणाचं कार्य 6 महिन्याचा कालावधी वाढवून 11 महिने करण्यात आलेला आहे। जे उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत, ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा 6 महिन्याचा कालावधी संपलेला आहे, अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्यासाठी प्रशिक्षणासाठी शाळेतील आस्थापनेवर पुन्हा रुजू करून घेण्यात यावे व त्यांच्या प्रशिक्षणार्थी जो काही कालावधी असेल, तर तो कालावधी उमेदवार रुजू झाल्याचे दिनांक 11 महिने या ठिकाणी बघा जो काही महिना असेल, तर तो असा या ठिकाणी असणार आहे। तर जे काही शिक्षक होते, तर ते शिक्षक सध्या 6 महिन्यापासून सध्या ज्या शाळेवर कार्यरत होते, तर त्यांना आता पुढील जे काही 5 महिने असेल, तर ते 5 महिने सध्या बघा त्यांच्या ज्या आस्थापना आहे, तर त्याच्यावर पुन्हा या ठिकाणी रुजू करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सूचना जी आहे, तर ते सूचना इथं बघा देण्यात आली आहे। म्हणजे आता एकंदरीत 11 महिन्यासाठी हा कालावधी असणार आहे। तरी बघा इथं पुढे काय म्हटलंय, तरी आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत DED BED जे धारक उमेदवार आहे यापूर्वी प्रशिक्षण या ठिकाणी करण्यात आलेले आहेत, अशा उमेदवारांनी खालील अटी शर्तीच्या अधीन राहून शाळेत रुजू करून घेण्याबाबत या ठिकाणी सूचना मुख्याध्यापक यांना देण्यात याव्या आणि तसा अहवाल कार्यालयात सादर करावा। म्हणजे जे काही ऑलरेडी 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झालेला आहे, तर अशा उमेदवारांना पुन्हा 5 महिन्यासाठी त्या ठिकाणी जी काही आस्थापना असेल, जी शाळा असेल, तर त्याच्यावरती सध्या बघा त्यांना पाठवण्यात येणार आहे। त्यासाठी अटी शर्ती ज्या आहेत, तर त्या अटी शर्ती देखील बघूया आपण। तर याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी जे आहे, तर ते रुजू झाल्यानंतर 5 महिने सध्या इथं राहतील, म्हणजे जो काही कालावधी असणार आहे, तर तो कालावधी फक्त 5 महिन्यासाठी इथं राहणार आहे। त्यानंतर संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन शैक्षणिक पात्रतेनुसार, आपल्याला माहिती आहे शैक्षणिक पात्रतेनुसार 6,000, 8,000 आणि 10,000 हे ऑनलाईनद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजे DBTद्वारे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्यामार्फत अदा करण्यात येईल। त्याच्यासाठी आधार अपडेट झाल्याशिवाय संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन किंवा कार्यालयात अदा करण्यात येणार नाही। म्हणून जे काही आधार अपडेट असेल, आधार सेडिंग असेल, तर ती सध्या बघा या ठिकाणी करून घ्या। जे उमेदवार सध्या आता रिन्यू होऊन जे रुजू होणार आहे, तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं असणार आहे। आधार व्हेरिफिकेशन तुम्ही जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जी काही DBT असेल तुमच्या खात्यात सध्या बघा त्या ठिकाणी ट्रान्सफर होणार नाही। म्हणून आधार सीडिंगचं काम असेल, तर ते सध्या करून घ्या। त्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही शर्ती आहे, तर त्या शर्ती बघा ह्या महत्त्वाच्या 2-3 शर्ती होत्या। त्यानंतर जे काही इथं बघा एक शर्त देण्यात आली की या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी कालावधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे। संबंधित शासन निर्णयास नमूद केल्याप्रमाणे संबंधित प्रशिक्षणार्थीस विद्यावेतन अदा करण्यात येईल। या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत संबंधित प्रशिक्षणार्थी 1 महिन्यात 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी गैरहजर राहिल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी सदर महिन्याचे विद्यावेतन
वेतन अदा करण्यात येणार नाही अशी देखील इथं एक सध्या अटी शर्त इथं देण्यात आली. म्हणजे 10 दिवसपेक्षा जास्त जर तुम्ही गैरहजर जर राहिले तर संबंधित महिन्याचं विद्यावेतन इथं तुम्हाला मिळणार नाही, हे देखील एक लक्षात असू द्या. त्यानंतर पुढील सूचना जी आहे अटी शर्ती, तर ह्याच्यामध्ये प्रशिक्षण कालावधीमध्ये उन्हाळी सुट्टीचा लाभ प्रशिक्षणार्थीस लागू राहणार नाही. बरोबर, म्हणजे जी काही उन्हाळी सुट्टी असेल तर त्याचा जो काही प्रशिक्षणार्थीस त्या ठिकाणी उन्हाळी सुट्टीचा जो काही लाभ असेल तर तो सध्या लागू राहणार नाही, अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आली आहे. बरोबर, त्यानंतर ह्या ठिकाणी अशा ज्या महत्त्वाच्या इथं सूचना होत्या तर त्या सूचना सध्या बघा देण्यात आल्या. तर ह्या सूचनाला अधीन राहून संबंधित जे काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर रुजू होण्यासंदर्भात जो काही आदेश आहे तर तो आदेश सध्या बघा इथं मिळणार आहे. तर असेच आदेश प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत सध्या बघा पत्र इश्यू होणार आहे. तर अजूनपर्यंत कोणत्या जिल्हा परिषदमध्ये सध्या ह्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काय रिन्युअल ऑर्डर असेल तर त्या अनुषंगाने माहिती तुम्हाला मिळाली नसेल तर कमेंट नक्की करा. त्याच्यानुसार आपण पुढील जे काही पाठपुरावा असेल तर तो सध्या करू आणि तुमच्यापर्यंत माहिती सध्या पोहोचवू. तर सध्या तरी 2 ते 3 जिल्हा परिषदचे अशा पद्धतीचे जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू झाले, जेणेकरून सध्या जे काही रिन्युअल असेल 5 महिन्यासंदर्भात तर त्यांना लवकरात लवकर जो काही आदेश असेल तर ते आदेश सध्या शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. तर त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर हे संपूर्ण पत्र वगैरे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपण देत जाऊ. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील करा, जेणेकरून तुमचे काही समस्या त्या देखील सध्या कळणार. तर सध्या महत्त्वाचं अपडेट होती. तर कोणत्या जिल्हा परिषदमध्ये सध्या अशा पद्धतीचे पत्र निघाले नाही त्यांनी नक्की कमेंट करा. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.